हॅलो, नमस्कार. मी लक्ष्मी. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर माझ्या लक्षातच राहत नाही की आठवड्यातून 2 वेळा तेल लावायचं. तर म्हटले आज आठवण झाली म्हणजे चला लावायचं. तर हे तेल बनवलं तर आठवड्यातून 2 वेळा लावलं ना तरच केस गळायचं कमी होतं. नाहीतर मग केस गळत राहणार आहे. माझे बघा किती केस गळतात. काय करू आता? पर्याय नाही. आता बोरचं पाणी पण आहे म्हटल्यावर बोरच्या पाण्यानेच डोकं धुते. तर मग आठवड्यातून 2 वेळा लक्षात आलं तर लावते, नाही लक्षात आलं तर लावत नाही. असं मस्तपैकी वेणी बांधली आणि चला आता कामाला सुरू करते. आज कामाला ना बेडरूमपासूनच चालू करते. बेडरूम आता आली आणि पडदे ना रोज संध्याकाळ झोपायच्या आधी लावून घेते. त्याच्यानंतर सकाळी असं उघडते. आणि इथं बघा मी गॅलरीत येते आणि मी आषाढ एकादशी निमित्ताने ना तुळशीचे पानं, दांडी वगैरे असं सगळं टाकलेलं, भरपूर टाकलेलं. तर तुळशीच किती दिवस झाला आलंच नाही. तर अचानक आज बघते तर तुळशी आली. म्हणजे एवढं मन प्रसन्न छान वाटत होतं आणि एवढी खुश झालेली ना. तिथं असताना त्या रूममध्ये दिवाळीच्या टायमिंगला माझं ना तुळशी सुकलेली. तर अचानकच आता कधीपासून तुळशी लावायचंच नाही, कुंडी आणायचं आणि 2-3 वेळा लावलेलं. ते तुमच्यावर शेअर केलेलं की मी तुळशी लावलेली तर आलीच नाही 2-3 वेळा. हे अचानकच आलं तर एवढं मन प्रसन्न झालं. आणि आज पाऊस नाही बरं का, त्याच्यासाठी तुम्हाला दाखवते. चला आता गॅलरीत झाडू मारायचं, बेडरूममध्ये झाडू मारायचं आणि थोडंसं बेडरूममध्ये काम आहे ते पण उरकून घ्यायचं आहे. आता तुळशीला रोज न चुकता पाणी ओतणार आणि ते छानपैकी भरणार, कारण की खरंच तुळशी आपल्या दारापुढे असायलाच पाहिजे. आता एवढं दिवस ना न चुकता पहिले तुळशीची पूजा, मग दारापुढची पूजा, मग देवपूजा अशी करत होती ना. तर किती दिवस चुकल्यासारखं वाटत होतं. तर पहिले कुंडी प्लॅस्टिकची होती. तर अचानकच कार्तिकच्या पप्पांनी मला आणून दिली ती कुंडी. तर त्याच्यात लावलेली तर आलीच नाही ती. तर मी भरपूर मंजुळा वगैरे सगळं काय काय टाकलेलं, आलीच नाही. तर फायनली ते आषाढ एकादशीच्या निमित्ताने मी भरपूर तुळशी आणलेली आणि बाळकृष्णावर तुळशी अर्चन केलेलं ना, त्याची तुळशीचे पानं, दांडं आणि त्याचं सगळं होतं ना ते त्याच्यातच टाकून ठेवलेलं. आणि इथं बघा छानपैकी झाडू मारून घेतली पहिले. मी कशी करते माहिती का, सकाळी उठल्या ना पहिले ना उंबऱ्याला पाणी शिपडते, दारापुढचे झाडू मारते, मग इकडे वेळ भेटला तर झाडू मारून घेते. नाहीतर मग सगळेजण कामाला गेले ना, म्हणजे कार्तिकचे पप्पा कामाला गेले आणि कार्तिक शाळेत गेल्यानंतर मग 10-15-20 मिनिटाने मग सगळीकडे पहिले झाडू मारून घेते, मग बाकीचं काम करते. आणि असं करते मी. आणि इथं देवघरात आंघोळ करून आल्याशिवाय झाडूच मारत नाही. आली ना अचानक बिना आंघोळीचं तर आंघोळ करते, मगच मी झाडू मारून घेते, कारण की तिथं देव आहे. तर म्हणून मी आंघोळ करून शिवाय मी झाडूच मारत नाही. कपाटावरची ओढणी काढून घेते आणि पुसून घेते. त्याच्यानंतर मग दुसरी ओढणी हातरते. तर ओढणी हातरले म्हणून तर त्याला गंज वगैरे काही पकडत नाही आणि खाली सोडून देते. अजिबात फंगस पकडत नाही, काय नाही, म्हणून मग ते बरं पडतं. वरती पेपर हातरला, पेपरमुळे कॉक्रोच होतात आणि गंज वगैरे सगळं पकडतात आहे. आणि न्यूजपेपर बघा माझ्यासाठी मी किती आणून ठेवले, कारण की आपलं ब्लाऊज कटिंग करायला मला लागतात न्यूजपेपर. त्याच्यासाठी मी एवढं न्यूजपेपर आणून ठेवले. वरती अर्धं निम्मं सामान ठेवलं. त्याच्यानंतर साईडून सगळं पुसून घेते हे बघा. तर कारण की मी कपाट सरकून घेतलं, कपाटच्या खालून सगळं पुसून घेतलं, पाटून वगैरे सगळं. त्याच्यानंतर मग ओढणी हातरली आणि न्यूजपेपर आणि काय ठेवायचं ते ठेवलं आणि इथं बघा साईडून पुसून घेते. कारण की आता हे वॉशिंग मशीन तिथं शिफ्ट करायचं आणि तिथंच असते, आणल्यापासून तिथंच आहे. आणि वॉशिंग मशीन आणून वर्ष होऊन गेलं, पण त्याचं काय मूर्त निघत नाही. आता कधी मूर्त निघते काय माहिती वॉशिंग मशीनचं. पेटी पॅक आणल्यापासून नवीनच आणून ठेवले ते तसं. तर इथं कपाटच्या बाजूला ठेवते, त्याच्या बाजूला मशीन आहेत माझे. आणि 2 काम असलं तर ही पिको फॉलची मशीन साईडला होते, काम नसलं तर दोन्ही एकत्रच लावून ठेवते असं. तर मग आता जागा नाही, बेडरूमची जागा जरा छोटी पडत होती आणि तिकडे बेडरूमची जागा मोठी पडत होती ना, म्हणून ते बरं पडत होतं. आणि इथं बघा सरकून घेते इकडे. आणि इथं बघा आरीवर्कचं स्टँड आहे ना, ते ठेवून घेते. हौशीने तर आणले आरीवर्कचं स्टँड, पण त्याच्यावर काम एकदा दोनदा झालं, त्याच्यानंतर झालेच नाही. कधी मुहूर्त भेटतो काय माहिती परत. हे आहेत ना म्हणजे कापड ते आहे ना उशीचे कवर शिवण्यासाठी बाजूला कट करून ठेवलेत. आता त्याचं मुहूर्त कधी येते ते मला माहीत नाही. आणि आरीवरच्या स्टँडला ना पिको फॉल असतात ना, ते धुवून इस्त्री मारून धुवून ठेवते, बाहेर सुकवायला इस्त्री मारून त्याच्यावर ठेवते. किती दिवस पण तसं ठेवलं नाही, इस्त्री मारून ठेवलं तर अजिबात खराब होत नाही, काय नाही, हाय ते तसंच कडकच राहते. आणि मेन म्हणजे तुम्हाला सांगते, कपाटवर कोणची पण वस्तू ठेवू नये. आता माझ्याकडे जागा नाही म्हणून मी तिथं ठेवते. आणि हे 2 थैले आहेत ना लाल कलरचे,
ठेवायचे. त्याच्या सगळे साड्या आहेत, अर्धे निमे कपडे आहेत आणि ब्लू कलरचे नवीन ते 7 ड्रेस आणले ते आणून ठेवलेत, कारण की कपाटात जागाच नाही, कपाटात सगळे बाहेरच पडायला लागलेत. तर त्याच्यासाठी आणि मेन म्हणजे कपाटाच्या वर वजन काहीही ठेवायचं नाही. किरकोळ काय ठेवायचं असलं ठेवायचं नाही, तर शक्यतो ठेवायचं नाही वास्तुशास्त्रानुसार. तरी पण मी ठेवते, कारण की माझ्याकडे जागाच नाही त्रास हो. आणि हे पिंक कलरचं ब्लाऊज आहे ना, तो अर्धा झाला आहे. फ्रंट झाला आहे, बॅक झाला, बाही झाली. आता सगळ्यांना जोडायचं आहे. आता वेळ भेटला की ते सगळं असं जोडून घेते. जोडून झाल्यानंतर माझं एक यूट्यूब चॅनल आहे दुसरं, लक्ष्मी फॅशन डिझाईनमध्ये, त्याच्यावर मी अपलोड करणार, नक्की बघा. तर कसं दिसते ते पण नक्की सांगा. आता ह्याचं काम आजपासूनच मी चालू करते. घरातली थोडी साफसफाई झाली ना तर चालू करते. आणि मशीन सरकून दिलं, त्याच्यानंतर मशीनच्या खालून सगळं व्यवस्थित पुसून घेते. आणि आज मुहूर्त भेटला आहे, तर चला साफसफाई करून घ्यावं. आणि आज वार आहे शनिवार, साफसफाई पण करते आणि दुसरी गोष्ट तर मशीन वगैरे सगळं पुसून घेते. आणि शक्यतो आपल्या घरातली दरिद्री शनिवार अमावस्यालाच काढायचं असते. तर अमावस्या आणि शनिवारीच आपली दरिद्री काढायची असते. आणि मशीन पण आठवड्यातून एकदा तरी, रोज न चुकता आठवड्यातून एकदा कशाला, रोज न चुकता आपण मशीनवर बसलं की मशीन पुसायचं, पाया पडायचं, मग मशीनवर काम चालू करायचं. मेन तर ही लक्ष्मी आपली लक्ष्मी आहे आणि ह्याच्यावरच आपलं पोट चालतंय. त्याच्यासाठी पहिले ह्याच्या प्रार्थना करायची, मग बाकीचं. बॉक्स आहेत ना ते धाग्याचे आहेत, ते ठेवून घेते का साईडला, तर ते कोपऱ्याला ते बरं पडतं. आणि ते शिलाई करायचे म्हणजे ब्लाऊज कंप्लीट करायचे म्हणून ते वरती ठेवले. आणि इथं बघा मशीन स्वच्छ असं पुसून घेते हे सगळी. आणि त्याला धागा वगैरे सगळं सेटअप करून ठेवते, कारण की थोड्या वेळाने ना माझं घरातलं सगळं काम झाल्यानंतर मशीनवर बसणार आहे. आणि छानपैकी असं पुसून घेते वरून सगळं खाली. तर मी शक्यतो ना वरचं आहे ना तर मी रोज पुसते, आणि खाली आहे ना डीप क्लीन आहे ना आठवड्यातून एकदा करते, शनिवारचंच करते, नाहीतर अमावस्याचं असं करते. आणि इथं बघा डब्यात, एका डब्यात आरीवरचं सामान आहे, एका डब्यात काय तर किरकोळ असं आहे ठेवलेत. आणि त्याच्यात चिंध्या वगैरे ब्लाऊज शिवायचे आहेत, कस्टमरचे आहेत, माझे पण आहेत अजून त्याच्यात भरपूर काय काय आहे तर ते ठेवले त्याच्यात. आणि इथं बघा ते सगळं ठेवून घेतलं. त्याच्यानंतर पिकोफॉलच्या मशीनचं ना साफसफाई करून घेते. हे बघा, पिकोफॉलच्या मशीनला काम नसलं ना, किंवा शिलाईच्या मशीनला पण काम नसलं ना, तर ऑइल सोडून ठेवायचं, कारण की गंजत नाही काय नाही. तर ऑइल सोडून रोज न चुकता त्याच्यात ऑइल थोडं थोडं तर सोडायचं. फक्त बॉबिन केस कुठं लावतो ना तिथं, तर बाकीच्याला आठवड्यातून एकदा, महिन्यातून एकदा ऑइल सोडलं तरी चालतं. कारण की मला त्या दुकानवाल्यांनीच बोलले, तर तुमचं काम असून दे नसून दे, तर रोज न चुकता त्याच्यातनं एक एक थेंब तरी सोडायचं बॉबिन केसमध्ये. ते मशीन आहे ना, मशीनच्या तोंडातून सोडलं तरी ले झालं, एक एक थेंब सोडायचं. तर मशीनवाल्याने सांगितलं म्हणून मी पण तुमच्यावर शेअर करते. दोन्ही मशीन पुसून झाल्या, एका साईडला सरकून ठेवलं. आणि आता ना मी काच पुसून घेते, पडद्याला ना बांधून ठेवते. हे बघा, आणि एका साईडला सरकून घेते, कारण की काच पुसायला मला बरं पडेल. हे बघा, आणि इथं बघा सगळीकडे असं स्वच्छ असं पुसून घेते. पहिले साईडून ना कपडे पुसून घेते. काच आहे ना फक्त न्यूजपेपरनेच पुसते बरं का. न्यूजपेपरने काच पुसले एकदम चकाचक आणि क्लीन निघते, नवीन असल्यासारखं. आणि म्हणून मी फक्त ते, आणि हे साईडचे आहेत ना मेटलचे वगैरे ते सगळं लॉक वगैरे ते सगळं आहे ना कपड्याने पुसून घेते. आतलाच ग्लास आहे ना तो न्यूजपेपरने पुसून घेते. हे बघा, स्वच्छ असं पुसून घेते. हे बघा, कारण की पावसामुळे ना सगळीकडे असं पाणी, पावसा लागला की मग ते सगळं असं हे झाले, माती माती झाली ना, म्हणून पुसून घ्यावं लागतं. आता 2-3 कपड्यांनी असं पुसावं, एकाच कपड्याने होत नाही, कारण की त्याला डस्ट ले पडलेत पावसामुळे. तर मग आज पाऊस उजडला आहे म्हणून चला पुसून घ्यावं म्हणून म्हटले पुसून घेते. आणि शक्यतो आठवड्यातून एकदा पुसते, पण आता पावसामुळे मला पावसामुळे पुसायलाच होत नाही, कारण की कंटिन्यू पाऊस असला ना की मग तिथं पाहिजे तिकडचे चिखल इकडे येते, इकडचं चिखल तिकडे येतं. तर पाऊस उघडला की पूर्ण आतमध्ये पाणीच पाणी येते, म्हणून खिडकी पण उघडत नाही. म्हणजे आज पाऊस उचला, म्हणजे चला पटापट करून घ्यावं. आणि माझ्या लेकानी ना पाण्याचा स्प्रे मारतो ना ते तोडून टाकलं, म्हणून मी ग्लासमध्ये पाणी घेतलं आणि शिपडलं आहे. तर मग आता काय करायचं, त्यांनी सगळं तोडून टाकलं. ते बरोबर ते सगळीकडे ते पाणी पसरलं झालं असतं फ्रेशने, पण त्यांनी तोडलं ते. तर असं आता मग आता न्यूजपेपरने छानपैकी पुसून घेते. पहिले आतून पुसून घेते, त्याच्यानंतर मग बाहेरून पुसून घेते. हे बघा, खालून वरून मी आज तुम्हाला सगळं डीप क्लीन दाखवते, सगळं मी कसं करते. आणि हे सगळं मला शक्यतो मी शनिवारचंच करते मी हे सगळं. आणि दर शनिवारी आठवड्यातून एकदा करते, म्हणजे कसं मन प्रसन्न पण होते, घर प्रसन्न राहते, आणि छान वाटते. आठवड्यातून एकदा तर पुसते, रोज वेळ नाही भेटला तर आठवड्यातून एकदा पुसते. शक्यतो आठवड्यातून एकदाच आपलं घर साफसफाई करायचं. शनिवारची दरिंद्री घालवायची असते. आठवड्यातून एकदा
जाळी वगैरे काढायची असते, कारण की घरात जेवढी शांतता असते, केवढं घर क्लीन असतं ना, तेवढी लक्ष्मी आपल्या घरात, म्हणजे लक्ष्मी नांदत असते, लक्ष्मी म्हणतात तसं. तर जिथं तिचा हात वशे तिथं तिथं लक्ष्मी वशे, असं मन आहे ना. मला पण आता बोलता नाही येत. पण तुम्हाला माहिती आहे का, मला घर साफसफाई करायला मला खूप आवडते. हे फेवरेट माझं काम आहे. मग कारण की मला थोडं तरी घाण दिसलं की मी करते आणि माझ्या मनात आलं ना सगळंच घर क्लीन करून टाकते. आणि इथं बघा, आज बेडरूमचं करते, उद्या हॉलचं करते, परवा किचनचं करते, असं करते. तर वेळ भेटला की करते, आणि मला वेळ नाही भेटला तर मग असं आधीमध्ये कधी वेळ भेटला की पटापट करून घेते. तर मग असं क्लीन करून घेते. आणि इथं बघा, काच आतून आतून बाहेरून सगळं स्वच्छ करून घेतलं. आता दरवाजा पुसून घेते. आणि बेडरूमचा दरवाजा पण आठवड्यातून एकदा, आणि फक्त मुख्य दरवाजा ना गुरुवार आणि शनिवारी, पौर्णिमा, अमावस्याला आणि सणासुदीला पुसते. आणि आतला दरवाजा आहे ना, तो आठवड्यातून एकदा पुसून घेते. हे बघा, छानपैकी असं डीप क्लीन करून घेते. योगा मॅट आणून ठेवला आहे, किती दिवस त्याच्यात एकदा आणि दोनदाच केलं आहे, त्याच्यानंतर आहे तो तसाच ठेवला आहे. असं आता घालून मी स्वच्छ असं पुसून घेते. आणि माझे मी देव बघा कुठं ठेवलं, म्हणून मला सांभाळून करावं लागतं सगळं. देवघर तर घेतलंच ना मी, पाटावरच म्हणजे देव मांडलेत माझे. तर आता जागा नाही, ती पूर्व दिशा आहे म्हणून मी तिथं ठेवले. आणि शक्यतो बाथरूमच्या भिंतीला ठेवू नये. आणि मेन म्हणजे माझ्या बाथरूमच्याच भिंतीला आहे देव. आणि थोडंसं पुढे सरकून घेतलं मी ते. टॉयलेटच्या भिंतीला नसावं, पण बाथरूमच्या भिंतीला असलं तरी चालेल, फक्त थोडासा गॅप ठेवायचा अर्धा इंचाचा असं. आणि तेच आहे मेन. आणि इकडे मी कपाट ठेवलं, ती चांगली दिशा नाही म्हणून ना मी तिथं ठेवलं. आणि बाहेर हॉलमध्ये म्हटलं तर हॉलमध्ये जागा नाही. आणि मेन म्हणजे जिथं ईशान दिशा ना, तिथं समोर बरोबर दरवाजा आहे. तर दरवाजाच्या समोर पण देवघर ठेवू नये. कपाट ठेवलं आहे, वॉशिंग मशीन ठेवलं आहे, त्या लाईनीत पण देवघर ठेवू नये. ईशान्य कोपरा नाही तर पूर्व दिशा, ह्या दिशालाच ना देवघर ठेवायची, ही उत्तम दिशा मानली गेली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.